औरंगजेबाच्या वेळेपासनं त्याच्याही आधीपासून मुंडक्यांचे मिनार करायची पद्धत होती. औरंगजेब विचारायचा मुंडक्यांचा मिनार केला का म्हणून. मिनारांची चित्रं आहेत, मुंडक्यांचे मिनार केल्याची चित्रं आहेत. औरंगजेब जो दक्षिणेत निघाला त्याच वेळेला दक्षिणच्या स्वारीला त्याला माहीत होतं की आपण मराठा कंट्रीमध्ये जातो आहे आणि लॉंग ड्रॉन बॅटल, इतक्या सहजासहजी हे युद्ध संपणार नाही आहे. म्हणून तो निघताना तो म्हणाला मला देवळाचा कळससुद्धा दिसता कामा नये कुठल्याही. त्यामुळे औरंगजेब ज्या वाटेनं आला त्या वाटेवरची देवळं ही पूर्णपणे पाडून नष्ट करण्यात आली. शिवाजी महाराज 1666ला सुटले आणि त्याच्यानंतर औरंगजेबाची एवढी चितू झाली, सगळे लोक त्याच्याकडे बोट दाखवून म्हणायला लागले ज्याच्या हातावर तुरे घेऊन शिवाजी महाराज पळून गेले तिकडे. इतकी नाचक्की झाली की त्याचा राग औरंगजेबाने काशी विश्वेश्वरावर काढला आणि 69 साली काशी विश्वेश्वर भ्रष्ट करून टाकला. म्हणजे हिंदूंचं जे अत्यंत पवित्र स्थान विश्वेश्वर वाराणसीचा, की मी काल ज्याचं नाव सांगितलं स्लीमन, हेनरी स्लीमन, त्या स्लीमनने असं लिहिलं आहे की मी वाराणसीला बनारसला चाललेलो असताना माझं हृदयाची धडधड वाढली. याचं कारण मी या हिंदूंच्या सगळ्यात मोठ्या अत्यंत पवित्र अशा ठिकाणी चाललो आहे असं म्हणणारा स्लीमन कुठे आणि इथं मुंडक्यांचे मिनार रचले का असं विचारणारा औरंगजेब कुठे.